नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षक, आत्ताची दृश्य तुम्ही पाहिलीत ही आमच्या दोन महानगरातली या देशातल्या चित्र होती, चेन्नई आणि मुंबई. ज्या मुंबईकरांना मुंबई नगरीचा गर्व होता तो 26 जुलै 2005च्या महापुरात वाहून गेला आणि आता अगदी अलीकडेच दाक्षिणात्य चेन्नईकरांची देखील तीच गत झाली. या शहरांची ही अवस्था नेमकी का झाली? निव्वळ ढगफुटीमुळे, निसर्गाच्या कोपामुळे, की आमची शहरं अत्यंत बकाल आहेत त्यांच्या अवस्थेमुळे, कोलमडलेल्या व्यवस्थापन यंत्रणांमुळे, कंत्राटातल्या भ्रष्टाचारामुळे, की बेसुमार फोफावलेल्या नागरीकरणामुळे? आपली शहरं सूज आल्यासारखी वाढतायत. त्यांची अवस्था बेकाल, भेसूर आणि भयाण झालेली आहे. नागरीकरण हे आता आमच्यासाठी वरदान नाही तर एक शाप ठरतंय. या शहरांची काळजी घेणारी व्यवस्थापन यंत्रणाच कोलमडून पडली आहे हे आपण कधी मान्य करणार आहोत? उत्तम शहरांची आपण उत्तमपणे वाट लावलेली आहे. आता या बकाल शहरांचा नेमका कायापालट होणार तरी कसा? या आधीच्या सरकारनं जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन या नावाखाली शहरांच्या विकासाची स्वप्न दाखवली. त्याआधी महाराष्ट्रात MMRDA सारखी यंत्रणा उभी राहिली आणि आता ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी म्हणून गाजलेली स्मार्ट सिटी योजना. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात 100 स्मार्ट सिटीचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण या स्मार्ट सिटी योजनेमुळे नेमकं कुणाचं भलं होणार आहे? ही योजना खरोखरच फसवी आहे का? नगरसेवकांचा, पालिकांचा आणि सर्वपक्षीय राजकारण्यांचा या योजनेला विरोध नेमका कशा करताय? लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकांचे अधिकार यामुळे कमी होणार आहेत का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे का? शहर नियोजनासाठी CEO नेमून महापौर आणि आयुक्तांना निष्प्रभ करायचं आहे का कोणाला? शहरांचं आरोग्य सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी योजना खरोखरच उपाय म्हणून समोर येऊ शकते का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. स्मार्ट सिटी की चलाखी? स्मार्ट सिटी की चलाखी या विषयावर सुरुवातीला पाहूया या एक छोटासा रिपोर्ट. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेवरून सध्या संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेसारख्या विरोधकांपाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेनंही या योजनेला नाक मुरडलाय. मुंबई केंद्रशासित करण्याचा हा डाव असल्याचा घरचा आहेर सामनाने दिला. महानगरपालिकांचे अधिकार संपूर्णपणे त्या कंपनीला काढून देण्याच्या विषयामध्ये आमचा विरोध आहे. महाराष्ट्र सरकारने हे स्पष्ट करायला हवं की महानगरपालिकांच्या लोकप्रतिनिधींचे अधिकार अबाधित ठेवून विकास करण्यासाठी योजना आखल्या गेल्या पाहिजेत. हा खरा मुद्दा आहे. स्मार्ट सिटी योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपतीये. मुंबईत विरोध करणाऱ्या शिवसेनेनं ठाण्याचा मात्र प्रस्ताव पाठवून दिलाय. राष्ट्रवादीनं नवी मुंबईत विरोध तर पुण्याचा मार्ग मोकळा केलाय. अमरावती आणि सोलापूरमध्ये काँग्रेसनं तर नाशिकमध्ये मनसेनं स्मार्ट सिटी योजनेला पाठिंबा दिलाय. स्पेशल पर्पज व्हेकल कंपनीमुळे अधिकारांवर गदा येईल की काय अशी भीती सर्वांना वाटतेय. मात्र महापालिकांचे सर्व अधिकार अबाधित राहतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्य सरकारचं कोणाचेही अधिकार कमी करण्याचा याच्यामध्ये इरादा नाही. जे महानगरपालिकेचे अधिकार आहे, मी स्वतः महापौर राहिलेलो आहे आणि त्यामुळे महापालिकेच्या अधिकारांबद्दल मी नेहमीच आग्रही राहिलेलो आहे आणि म्हणून महापालिकेचे अधिकार अबाधित ठेवण्यात येतील. ते अधिकार कुठेही आम्ही कमी करण्याचं कारण नाहीये. मात्र मुंबईसारख्या शहरांसाठी 100 कोटींचा निधी अगदीच तुटपुंज असल्याचं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. मुंबईसारख्या शहराला किमान 10,000 कोटी तरी या योजनेमध्ये धरावे. तेही पुरणार नाहीत. 1,00,000 कोटी सुद्धा पुरणार नाहीत. पण 96 कोटी वर्षाला म्हणजे काही त्याला काय अर्थ नाही. स्मार्ट सिटी म्हणजे नरेंद्र मोदी सरकारची ड्रीम योजना. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून या योजनेला थंडा प्रतिसाद मिळतोय. केंद्र सरकार आपल्या अधिकारात ढवळाढवळ करत असल्याची शंका देशातल्या विविध शहराच्या कारभाऱ्यांना वाटतेय. त्या शंका दूर झाल्या तरच देशातली 100 शहरं खऱ्या अर्थानं स्मार्ट होऊ शकतील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. स्मार्ट सिटी की चलाखी या विषयावर आपण चर्चा करतोय आणि त्या चर्चेसाठी आपण आमंत्रित केलंय मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर. अविनाश अभ्यंकर आपल्या बरोबर आहेत. देवयानी फरांदे, भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे या देखील आपल्या बरोबर आहेत. काही क्षणात आपल्याबरोबर पुण्याहून असतील सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि अरविंद शिंदे, काँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेता, हे देखील या कार्यक्रमात आपल्या बरोबर काही क्षणात येणार आहेत. जो पहिला प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत तो आपल्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो पहिला प्रश्न आहे, स्मार्ट सिटी ही केंद्राची फसवी योजना आहे का? स्मार्ट सिटी ही केंद्राची फसवी योजना आहे का? आपण थेट जाऊया देवयानी फरांदे यांच्याकडे.
देवयानी फरांदे, स्मार्ट सिटीसाठी अर्ज करायची उद्याची शेवटची तारीख आहे, ही माझी माहिती बरोबर आहे? स्मार्ट सिटीसाठी अर्ज करण्याची, स्मार्ट सिटीसाठी अहवाल पाठवण्याची उद्याची शेवटची तारीख आहे. बरोबर आहे. आज म्हणजे बरोबर 12 तास आधी मी तुमच्याशी बोलतोय, त्यावेळेला स्मार्ट सिटीसाठीचा अर्ज जो आहे, बोला अर्ज जो आहे तो 4 महिन्यांपूर्वीच पालिकेच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठवण्यात आलेला आहे, परंतु आता अहवाल सादर करण्याचा हा शेवटचा दिवस होता. आता हे जे अहवाल सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्या शेवटच्या दिवसापर्यंत फक्त जयपूर शहर वगळता माझ्या माहितीप्रमाणे 100 पैकी 99 शहरांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. माझी माहिती बरोबर आहे की चूक आहे? अहवाल पाठवण्याचा शेवटचा दिवस असल्या कारणाने हे प्रोसेसमध्ये आहे. काही ठिकाणी महासभा उशिरा घेतल्या गेल्या आणि ते पाठवले जातील. म्हणजे एका दिवसामध्ये 99 अहवाल पाठवले जातील असा आपला दावा आहे आता? ज्या शहरांना स्मार्ट सिटीमध्ये यायचं आहे ती शहरं निश्चित स्वरूपामध्ये आपले अहवाल पाठवतील. ज्या शहरांना यायचं आहे ते निश्चित पाठवतील हा तुमचा आशावाद मान्य केला, तरी देखील एक मुद्दा आज वारंवार उभा राहतोय, तो म्हणजे स्मार्ट सिटीसाठी शहरांची निवड कोणत्या निकषाच्या आधारावर करण्यात आली. हे नेमके निकष कोणते होते असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेमध्ये केला आहे. आपण काय सांगाल, कुठल्या आधारावर ही शहरं निवडण्यात आली? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज सभागृहामध्ये विस्तृत उत्तर दिलेलं आहे की स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये 100 शहरांची निवड करत असताना जे निकड शहरांच्यासाठी दिले गेलेले होते त्याच्यामध्ये स्पर्धा घेतली गेली आणि त्या स्पर्धेच्या मेरिटमध्ये जे आले त्यातली पहिली 10 शहरं जी आहेत ही निवडली गेलेली आहेत. बरोबर. मग जर असं असेल तर उत्तर प्रदेश ज्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे त्याच्यासाठी 13, तमिळनाडूसाठी 12 आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला 10, अशा प्रकारची तफावत आणि त्याचं स्पष्टीकरण आपण नेमकं काय देणार आहात? स्मार्ट सिटीची योजना आखत असताना मला असं वाटतंय की आपण जे आज महाराष्ट्रामध्ये एवढी चांगली योजना येत असताना जे आज मोहोळ उठवलं गेलेलं आहे चुकीचं काही राजकीय पक्षांच्या माध्यमातून, ह्या विषयावरती मला असं वाटतं की इथं चर्चा करण्याची जास्त आवश्यकता आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये 10 शहरं निवडली गेलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये अजून देखील स्मार्ट सिटी योजनेचा जो आहे हा विस्तार वाढू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की जी 10 शहरं आहेत त्या 10 शहरांच्या बाबतीमध्ये आपण विचार केला आणि या योजनेबद्दल पारदर्शकता, देवयानी फरांदे हिअर मी आउट, या योजनेबद्दल पारदर्शकतेचा मुद्दा वारंवार मांडला जातोय. त्या पारदर्शकतेच्या मुद्द्यातली जी पहिली बाब आहे ती म्हणजे शहरांची निवड नेमकी कोणत्या निकषावर करण्यात आलेली आहे. ही योजना चांगली की वाईट याविषयी मी आता बोलतच नाहीये, परंतु यातल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर तरी कोणाचा वाद असू नये म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्हाला साधा प्रश्न मी विचारला की उत्तर प्रदेशसाठी 13, तमिळनाडूसाठी 12 आणि त्याच्यानंतर तमिळनाडूपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला 10. ही मला न समजणारी गोष्ट आहे. आपण त्या पक्षाच्या आमदारात या 100 सिटी स्मार्ट सिटी करू असं सांगून आपण मतं मिळवलेली आहेत. तुमचं म्हणणं 10 शहरं जी निवडलेली आहे, मला तुमच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर देत असताना मला असं सांगावंसं वाटतंय की 10 शहरांची निवड केली, परंतु 10 शहरांची निवड केलेली असताना ज्या शहरांची निवड केली तिथं सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित येऊन ह्या योजनेचं चांगल्या पद्धतीने स्वागत करायला पाहिजे होतं. ही स्मार्ट योजना आहे. स्मार्ट सिटीच्या योजनांच्यामुळे ह्या शहरांचा विकास होऊ शकतो. हे एक प्रकारचं ब्रँडिंग आहे आणि या ब्रँडच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या शहरांमध्ये
इफेक्टिव्ह आपण ज्याला म्हणतो प्रशासन हे देण्याच्या ह्या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न आहे. परंतु ही योजना समजून घेत असताना ती समजण्याच्या पलीकडे जाऊन काही लोकांनी केवळ राजकीय विरोध म्हणून त्याला विरोधाचा सूर लावून स्पीड ब्रेकर लावण्याचं काम केलेलं आहे. देवयानी फरांदे, आपण बघितलं असेल की देवयानी फरांदे, आज मला मी ही बोलू योजना द्या. समजावून घेतोय आज तुमच्याकडनं. महानगरपालिकेमध्ये मनसेची देवयानी सत्ता आहे. फरांदे, मी तुमच्याकडनं ही योजना समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तुम्ही लक्षात घ्या, बोला. आपण जे वारंवार विधान करताय की ही योजना अत्यंत चांगली आहे, वरदान आहे, मी क्षणभर त्याच्याविषयी कुठलंही दुमत व्यक्त करत नाही अथवा सहमती व्यक्त करत नाही. मुळात त्यातल्या जो पारदर्शकतेचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे त्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. आपण प्रश्न तुर्तास बाजूला ठेवूया. मी 3दा विचारून देखील आपण त्याचं उत्तर समाधानकारकरित्या देऊ शकला नाहीत. परंतु एक वेगळा मुद्दा मी तुम्हाला विचारतो. तो मुद्दा असा आहे की 3 शहरं आहेत बघा, त्याच्यामध्ये अजमेर आहे, अलाहाबाद आहे आणि विशाखापट्टणम आहे. अजमेर, अलाहाबाद आणि विशाखापट्टणम याच्यामधली विशाखापट्टणमची जी इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे, ती अजमेरच्या कित्येक पटीनं जास्त आहे. तीच गोष्ट आमच्याकडे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, ज्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प काही राज्यांपेक्षा मोठा आहे. त्याचबरोबर सोलापूर सारखी महानगरपालिका आहे ज्याचा अत्यल्प आहे. आता मला सांगा, याच्यात जी ट्रान्सपरन्सी असं तुम्ही म्हणताय, मग या दोन्हीसाठी स्मार्ट अशी एकच योजना कशी काय बरं लागू होऊ शकते, याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. देवयानी फरांदे. निश्चित ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आता सध्या हा शेअर ठरवला गेलेला आहे की 100 कोटीचा शेअर केंद्र शासनाला राहील, 50 कोटी हा महाराष्ट्र शासनाचा राहील आणि 50 कोटी त्या महानगरपालिकेने त्याच्यामध्ये शेअर करायचा आहे. म्हणजे 1:0.5 अशा पद्धतीचा हा रेशो ह्याच्यामध्ये ह्या पार्टनरशिपमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि ही पार्टनरशिप मल्टिप्लाइड बाय ज्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागणार आहे त्याचा केंद्र सरकार विचार करेल. परंतु ही योजना आखत असताना सध्याचं जी पार्टनरशिपची पद्धतीची दाखवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक हिस्सा असणार आहे केंद्र सरकारचा, निम्मा हिस्सा त्याच्यामध्ये असणार आहे महाराष्ट्र शासनाचा आणि तेवढाच हिस्सा राहणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा. त्यामुळे आपण अशा पद्धतीचा आज विचार करून ह्या चांगल्या योजनेच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह लोकांमध्ये निर्माण करणं हे मला असं वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. लोकांमध्ये प्रश्नचिन्ह अशा करता निर्माण होते देवयानी फरांदे की याच्यात जी अपेक्षित असलेली पारदर्शकता आहे ती पारदर्शकता समोर येत नाहीये आणि याच्याच करता अनेक राजकीय पक्ष त्याची मागणी करतात. आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर आहेत. अविनाश अभ्यंकर, आपल्या पक्षाची या संदर्भातली भूमिका काय? आमच्याकडे 2 भूमिका आल्या. सर्वप्रथम आपल्या पक्षाच्या नेत्यांनी याच्यावर कडाडून टीका केली आणि त्याचबरोबर तुमच्या नेत्याला ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांचा फोन गेला तेव्हा आपण सशर्तरित्या पाठिंबा दिलात. यातल्या पारदर्शकतेबद्दल आणि तुमच्या बदललेल्या भूमिकांबद्दल जर विस्तृतपणे उत्तर दे. अगदी. कसं आहे की हे जे डॉक्युमेंट आहे स्मार्ट सिटीचं, ह्याच्यात असंख्य त्रुटी आहेत आणि त्याला विरोध हा व्हायलाच पाहिजे होता. त्याच्यावरती आता उहापोह बराचसा झाला, त्यामुळे त्याला सन्मान्य राजसाहेबांनी कडाडून विरोध केला आणि तो ह्यापुढे होत राहील. जर अशाच प्रकारचं डॉक्युमेंट असेल तर त्या पीसीमध्ये राजसाहेब स्वतः असं म्हणाले होते की हा विरोधाला विरोध नाहीये, परंतु जर विकास नीट होणार असेल, प्रपोर्शनेट होणार असेल, म्हणजे मुंबईसारख्या 2 कोटी असलेल्या लोकसंख्येला किंवा 35,000 कोटींचं बजेट असलेल्याला 96 कोटी रुपये, पुण्याचं 4,500 कोटी असलेल्याला पुन्हा 96 कोटी रुपये आणि अमरावतीला सुद्धा 96 कोटी रुपये. हा पहिला प्रश्न. मला एक दुसरे 2-3 प्रश्न आहेत. म्हणजे मी मान्य करतो ह्याच्या ट्रान्सपरन्सी 100% अजिबात नाही आहे. अजिबात ट्रान्सपरन्सी नाही. आता गंमत बघा, हे म्हणतात ते विकासाचं आहे. आता माझ्याकडे नेमका प्रिंटआउट नाही घेता आला. आता हा नाशिक, म्हणजे माझा फरांदेताईंना हा प्रश्न आहे. 30 तारखेला मुरकुटे हॉलमध्ये एक सभा झाली होती नाशिकच्या. तिथे महापौर साहेब होते, आयुक्त साहेब होते. त्या ठिकाणी बग्गाजींनी तो संपूर्ण प्रस्ताव समोर नागरिक बसले होते आणि अचानक ह्यांनी विरोधात भूमिका घेतली. महापौर साहेब नव्हते. एक सेकंद. महापौर साहेब होते, मला बोलू दे, मी मध्ये शांत होतो. आणि ह्याचं ऑन रेकॉर्ड होते. बरं नसतील, आयुक्त होते, बग्गाजी होते, मुरकुटे हॉलमध्ये झालं होतं. आपण मूळ विषय लक्षात घ्या. मी उत्तर देऊ? नाही मला बोलायचं. मला पुढचं बोलायचं. ते झालं. पूर्णपणे उत्तर द्यायची संधी मिळेल. आता गंमत अशी आहे, ह्या उपसूचना आहेत, ह्या माझ्याकडे आता आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये सर्व गटनेत्यांच्या सह्या आहेत. सर्व आपण बघू शकता. भाजपने का नाही केली माहिती नाही, ते गटनेते निघून गेले. सर्वात घाई कोणाची आहे? भाजपची आहे.
स्मार्ट कोणाला करायचे आहेत शहरं? भाजपला करायचे आहेत. सर्व पक्षाचे सर्व, मी जबाबदारीने बोलतोय, हे डॉक्युमेंट आहे जे आता सबमिट झालेलं आहे. आपण इकडनं बघू शकता, इथे मला कळत नाही अंतर किती आहे ते. बरोबर आहे. तर माझ्या मनातला एक सामान्य प्रश्न आहे, इतकी सुंदर स्मार्ट सिटी 100 कोटी रुपयाचं करायची आहे, तर भाजपचा गटनेता एवढा बिझी होता का? सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आज जेव्हा साहेबांना फोन केला किंवा त्यांची दोघांची जी काय चर्चा झाली, ती चर्चा अशी झाली, इट इज कंडिशनल एनओसी. ही कंडिशनल एनओसी आहे, हे ग्राह्य धरू नये. ज्या ज्या उपसूचना त्या शहरांमध्ये केलेल्या आहेत, मुंबई प्रत्येक शहराची कपॅसिटी, प्रत्येक शहराची गरज हा वेगवेगळा विषय आहे. मुंबईच्या गरजा ज्या आहेत त्या उपसूचना येतील, त्याच्यानंतर नाशिकच्या येतील, ज्या नाशिकच्या तरी पुण्याचं तुम्हाला साधं सांगतो, 9 तारखेला जी जीबी झाली त्याच्यामध्ये आयुक्तांनी 3800 कोटींचं, जे मी म्हणतो ना ट्रान्सपरन्सी नाही आहे, 3800 कोटींचं त्यांनी हे प्रपोजल सांगितलं. आणि आता जी झाली आज त्याच्यामध्ये त्यांनी 2960 कोटी, आता 7 दिवसामध्ये 800 कोटी रुपये कमी झाले. आणि साध्या साध्या गोष्टी आहेत की ह्याच्यामध्ये माझे बेसिक प्रश्न असा आहे की ठीक आहे, तुमचे निकष काय आहेत ते सांगू शकत नाहीयेत, हे निकष कळत नाहीयेत, सामान्य जनतेला हे निकष कळत नाहीयेत. कळलं का? विकास पाहिजे, निकष असतील परंतु ते समोर यायला पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे त्याच्या. आणि सर्वात महत्वाचं की राज साहेबांनी हा मोठेपणा दाखवला की विरोधाला विरोध केलेला नाहीये. त्यांचं वाक्य नीट लक्षात घ्या की परंतु त्या शहराची ताकद लक्षात घेऊन तेवढे पैसे तुम्हाला द्यावेच लागतील. जसं आता माजी मुख्यमंत्री म्हणाले की मुंबईसारख्या शहराला 10,000 कोटी बाद, म्हणजे हा कॉमन सेन्स आहे. आता हे कोणी डॉकेट कुठल्या विद्वानांनी बनवलंय की सब गोडे 12%, सगळ्यांना 196 कोटी रुपये देऊन टाकायचे. आता पुन्हा अमरावती सारख्या महानगरपालिकेला जर 50 कोटी देता आले नाहीत तर त्यांना 100 कोटी मिळणार का नाही मिळणार? आपण देवानी फरांदाला विचारू. शेवटचं आता जाता शेवटचं फक्त मी एवढंच सांगतो की ह्याच्यामध्ये कुठल्याही मला बोलू द्या. आपण बोलायचं, तुम्हाला बोलायला मिळणार आहे. प्लीज नक्की नक्की. कसं आहे ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हा जो आपण मला प्रश्न विचारले, तुम्ही त्यांना बोलू देताय, उत्तर द्या, नक्की उत्तर द्या, आपण नक्की उत्तर द्या. ह्या सह्या का नाही झाल्या? आणि दुसरं, राज साहेबांनी ही भूमिका मांडली की सर्व पक्षांना विश्वासात घ्या. तुम्ही जरा थांबा, हो मला माझ्या पण प्रश्न आहे तुम्हाला, थांबा जरा तुम्ही 2 मिनिटं. कसं आहे, राज साहेबांनी ही भूमिका घेतली की सर्व पक्षांना एकत्र घ्या, प्रत्येकाच्या उपसूचना घ्या आणि त्याप्रमाणे आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं की मी केंद्रामध्ये ते पाठवीन. याचा अर्थ ह्या डॉकेटमध्ये त्रुटी होत्या. हे आता तुमच्या चॅनलला दिसलं, सर्व चॅनलला दिसतंय की जर नाही तर तुम्ही काय सांगितलं असतं की नाही ह्याच्यामध्ये त्रुटी नाहीये, हे डॉक्युमेंट असंच होणार. बरोबर आहे का चूक आहे? ह्याचा अर्थ या डॉक्युमेंटमध्ये चुका होत्या. ज्यांनी अभ्यास केला त्याला कळल्या. ज्यांनी, साधा प्रश्न आहे, 1200ची कपॅसिटी मुंबई रेल्वेची आहे, मुंबई लोकलची पीक आवर्समध्ये, त्याच्यामध्ये 5700 लोक प्रवास करतात पीक आवर्समध्ये. आता अजून तुम्ही ही शहरं जर डेव्हलप केली, कळलं का, तर जे येणारा लोंढा आहे, जो इन्फ्लक्स आहे, आणि 2 मिनिटाला मुंबईत रेल्वेचं ते जाळं आहे, 2 मिनिटात रेल्वे स्टेशनला पोहोचते. हा साधा प्रश्न, ह्याची व्यवस्था कशी करायची? कारण मुंबई आर्थिक राजधानी आहे, आपल्या देशामध्ये कोणीही कुठेही जाऊन कसाही राहू शकतो, लोकशाही आहे. मग करायचं काय? तुमचे 4 प्रश्न आहेत, त्या 4ही प्रश्नांवर आपण देवानी फरांदे यांचं मत घेऊया. एक म्हणजे 3800 कोटीचे 2960 कोटी रुपये 7 दिवसात नाशिकमध्ये नेमके पुण्याला 2 मिनिटं नाही. आता मला तुम्ही अभ्यंकर जे बोलले, मला स्पष्ट प्रश्न विचारायचे G24 तासला, मला G24 तासला प्रश्न विचारायचा आहे. जरूर विचारा. आपण मला जे प्रश्न करताय त्याच्या आधी मला अभ्यंकरांशी बोलायचे, मला त्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांच्याकडून उत्तर घेऊ द्या. कोणाला विचारू शकता, मला विचारू शकता. वेगळ्या पद्धतीने घेतायत म्हणून मला दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. 2 मिनिटं मला बोलू द्या, 2 मिनिटं बोलू द्या. अभ्यंकर साहेबांना माझा पहिला प्रश्न आहे, 17/7/2015 रोजी महासभा झाली. 17/7/2015 रोजी महासभा झाल्यानंतर त्या महासभेमध्ये महापालिकेने, महासभेने, मनसेच्या महापौरांनी ठराव केला आणि त्या ठरावामध्ये त्यांनी स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये नाशिक महानगरपालिका उतरणार आणि ज्या काही केंद्र सरकारने SPVच्या अटी घालून दिलेल्या आहेत ते आम्हाला मान्य आहे, अशा पद्धतीचं त्यांनी ठराव केलेला आहे. त्या ठरावाची प्रत आता माझ्या समोर आहे. त्यानंतर मनसेचे महापौर सर्व ठिकाणी फिरले, जनतेमध्ये गेले, बैठका घेतल्या, सभा घेतली, मीटिंग घेतली आणि त्यानंतर महासभेमध्ये सर्व सदस्यांनी, सन्मान्य सदस्यांनी स्मार्ट सिटीच्या बाजूने केवळ आम्हाला करवाढ नको अशा पद्धतीची भाषणं केली. फक्त
एक सदस्य गुरमीत बग्गा आणि अजून 1-2 सदस्य यांनी सांगितलं की एसपीव्हीच्या मुळे महानगरपालिकेच्या अधिकारांना बाधा येऊ शकते, परंतु त्यांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये एसपीव्हीला विरोध अशा पद्धतीचं भाषण नाही केले. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, महानगरपालिका महासभा ही सार्वभौम असते. महासभेमध्ये जे सर्व सन्माननीय सदस्य जे असतात, नगरसेवक असतात, जे सूचना मांडतात, प्रस्तावाच्या बाजूने बोलतात. महापौर फक्त पीठासन अधिकारी असतात. पीठासन अधिकाऱ्यांनी निर्णय देताना प्रस्तावाच्या बाजूने किती लोक बोलले, विरोधात किती लोक बोलले आणि त्यानंतर रुलिंग देणं गरजेचं होतं. त्यामुळे महापौरांचं त्या दिवशीचं रुलिंग असं असायला पाहिजे होतं की स्मार्ट सिटी योजनेला आमची मंजुरी करवायला विरोध, परंतु एका व्यक्तीने एसपीव्हीला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की एसपीव्ही हे बहुमताने आहे. त्यामुळे आम्ही ऑब्जेक्शन घेतलं. राजसाहेबांच्या कार्यप्रणालीवरती आम्ही ऑब्जेक्शन घेतले. तुमच्या माहितीसाठी सांगते, राजसाहेब नंतरून बाहेरून बोलतायत की आमचा स्मार्ट सिटीला विरोध आहे. विरोध आहे, स्मार्ट सिटीला विरोध म्हणजे ज्या प्रकारचा डॉक्युमेंट आहे त्याला विरोध होणारच. मी त्यांचा आदर करते. 2 मिनिटं आदर करते मी त्यांचा पक्षाचं धोरण ठरवायचं त्यांना पूर्णतः अधिकार आहे. परंतु माझा प्रश्न असा आहे की जी महासभा सार्वभौम आहे त्या महासभेमध्ये ठरवलेली गोष्ट ही राजसाहेबांना बाहेर सत्तेच्या बाहेर बदलता येते का, हा माझा प्रश्न आहे. आणि स्मार्ट सिटीच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला एसपीव्हीच्या बाबतीमध्ये जर काही म्हणायचं होतं तर त्यांनी 4 महिन्यांपूर्वी हा ठराव करून दिला त्यांच्या महापौरांनी. तो कशाच्या आधारावर करून दिला? 4 महिने राजसाहेब का नाही बोलले? परंतु अधिकार महानगरपालिकेचे जातील म्हणजे यांना म्हणायचं आहे की टेंडर काढण्याचे अधिकार आणि स्थायी समितीचे अधिकार जातील. एवढ्याच विषया करण्यासाठी एखाद्या शहराचा विकासाचा गाडा आपण थांबवायचा का, हा माझा प्रश्न आहे मनसेला. आपण उत्तर घेण्या अगोदर फक्त एका गोष्टीचं स्पष्टीकरण. आणि माझ्या बाबतीमध्ये ते असं बोलले की थोरात हॉल, माझ्या बाबतीमध्ये त्यांनी असं बोला काय देवयानीजी बोला. थोरात हॉलमध्ये त्यांनी जे मांडलं ना की मी काही प्रश्न विचारले, थोरात हॉलमध्ये जनतेची मतं ऐकून घेण्यासाठी बैठक बोलवली होती. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या बाबतीमध्ये तो प्रोजेक्ट व्हायबल होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. तुमचं म्हणणं आहे प्रोजेक्ट हे, तुमचं म्हणणं हे डॉक्युमेंट करेक्ट आहे. त्या बैठकीला माननीय महापौर, तुमचं म्हणणं हे डॉक्युमेंट करेक्ट आहे, तुम्ही सिद्ध करू शकता डॉक्युमेंट करेक्ट आहे. 100 हे डॉक्युमेंट हे स्मार्ट सिटीचं डॉक्युमेंट करेक्ट आहे का, ऍब्सोल्युटली परफेक्ट आहे. म्हणजे स्मार्ट सिटी हे जे 43 पानी डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये विविध निकष लावले, जे आम्ही नीट वाचले, तज्ञांशी बोललेलो आहे. म्हणजे 100 ओके एसपीव्ही व्हॉट एव्हर नेम यू टेक, एसपीव्ही काही म्हणा, 96 कोटीमध्ये नाशिक शहराचा विकास होऊ शकतो का? मी सांगते व्हॉट इज एसपीव्ही. मी तुम्हाला फॉरगेट इट, दॅट एव्हरीबडी नोज व्हॉट इज एसपीव्ही. व्हॉट आय वॉन्ट टू नो, 96 कोटी रुपयामध्ये दिस इज दी पार्टनरशिप कसली आली? 96 कोटी करता पार्टनरशिप काय? ते साधं तुम्ही केंद्राकडनं पैसे येणार आहेत. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून जाहीर करा. एक मिनिट ताई, मला बोलू द्या. केंद्र सरकार, ताई मला बोलू द्या. ताई मला बोलू द्या. तुम्ही अर्धवट माहिती देताय, मला इथे बोलू द्या. 96 कोटीमध्ये नाशिक शहराचा विकास होऊ शकतो का? 50 कोटी नाशिक शहराचेच कमवलेले का म्हणून द्यायचे? राज्य शासनाने 200 कोटी रुपयामध्ये तुम्ही कुठली दादागिरी ठेवणार आहात का? म्हणून महानगरपालिकेच्या महापौरांना अधिकार नाहीत का? इतर सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकार नाही? दादागिरी नाही. एकदा मी क्लिअर, केंद्राची 100 कोटीमध्ये दादागिरीच आहे. क्लिअर करते, मी क्लिअर प्रश्नच येत नाही. आणि हा विरोधाला विरोध नाही आहे, पहिलं लक्षात घ्या. हा अभ्यासपूर्ण विरोध आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, एक साधं लक्षात ठेवा, विद्यार्थी सुद्धा सांगेल याच्यामध्ये दादागिरी नाही. 2 मिनिटं मला बोलू द्या. नाही प्रश्न, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. तुमची भूमिका नाशिककरांच्या पुढे उघड झालेली आहे. अहो तुमची आता मला बोलायचं नाहीये. हा तुमचा जो गटनेता आहे सही करायला का नाही आला याचं मला उत्तर द्या. गटनेता सही का नाही करायला? तुम्ही जरा विचारा डॉक्टर साहेब, व्हॉट इज द प्रॉब्लेम? एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे? हे डॉक्युमेंट आहे आता, तुम्हाला एवढी घाई आहे, गटनेता कुठे गायब झालाय? मला प्रश्न विचारा. सही नाही केली का? नाही केली. माझ्याकडे पण आहे, भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्यांची ह्याच्यावरती सही नाही. ह्याचं कारण की एसपीव्हीच्या बाबतीमध्ये जे केंद्र सरकारने धोरण ठरवून दिलेलं आहे, ती समिती जी गठीत करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये आज मनसेने ठराव देताना 15 याच्यामध्ये मनसेने ठराव केला नाही. सर्वजण रामायणवरती एकत्र बसले होते. आपल्याला माहिती नीट नाहीये. स्मार्ट सिटीला सर्वजण एकत्र बसले होते, आपले गटनेते सुद्धा बसले होते. ते अचानक सही करायच्या वेळेला बाहेर गावी गेले. लावण्याचं काम करते. नाही अजिबात नाही. एक लक्षात घ्या, उद्याची मी शेवटपर्यंत सांगतो. प्रश्न असा आहे, लोकांना ह्यांनी फक्त एकच गोष्ट
जाहीर करावी की 96 कोटी रुपयामध्ये नाशिक अप्रतिम डेव्हलप होणार आहे. 96 अधिक 50 अधिक 50 आणि त्या 96 कोटीमध्ये मुंबई पण डेव्हलप होईल, त्या 96 मध्ये अमरावती होईल आणि हे येणाऱ्या काळात कुठलीही हॅसल न येता, कुठलीही सामान्य लोकांवरती करवाढ न होता, माझं वाक्य नीट लक्षात घ्या डॉक्टर साहेब, सामान्य लोकांवरती करवाढ न होता हे पैसे येणार आहेत का? आणि ह्याच्यावरती नुसतं केंद्राचा ह्याचा एमडी कोण असणार आहे, याचा चेअरमन कोण असणार आहे, महापौराचे अधिकार काय आहेत, घटनेचे अधिकार आहेत, विरोधी पक्षनेत्याचे अधिकार काय आहेत, सभागृहामध्ये यांचे फक्त 15 आहेत, तरी सुद्धा 107 लोकांनी सह्या केलेल्या आहेत, मग त्यांच्या वतीने गटनेत्यांनी. मग हा कुठला टेक्निकल प्रॉब्लेम आहे? आणि सर्वसमावेशक असं ते पाहिजे. अधिकार हे कुठल्याही परिस्थितीत चौरातव्या घटनेच्या दुरुस्तीप्रमाणे हे महानगरपालिकेलाच राहिले पाहिजे. अभ्यंकरजी खोटं पण डेटून बोलतात. बरं तसं समजा, आता तुमच्याकडनं शिकलो असं समजा मी. त्यांची आज बैठक घेतली, मला सांगा, माझा G24च्या माध्यमातून प्रश्न आहे महाराष्ट्राच्या समोर तुम्हाला. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजे, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आम्हाला काय विचारताय? केंद्रात तुम्ही आहात. आज झालेली घटना त्यांची बैठक महत्वाची आहे, आज महत्वाची आहे, शेवटी उत्तर आजच्यावरती आहे. आज घाई का झाली? आज मुख्यमंत्र्यांनी फोन का केला? मी तुम्हाला दोघांनाही आज शांत मुख्यमंत्र्यांनी फोन का केला? मी तुम्हाला सामंजस्याने घ्या म्हणून मी तुम्हाला नाही करायचा फोन. मी तुम्हाला जर डॉक्युमेंट खरं होतं तर मुख्यमंत्र्यांनी फोन नव्हता करायचा, सांगायचं होतं आमचं डॉक्युमेंट खरं आहे, तुमचा विरोध आम्ही जुमानत नाही. का सांगितलं सर्वसमावेशक आहे? का मुख्यमंत्री महोदयांनी फोन केला का? तुम्ही राजसाहेबांना विचारा. चला ते समाधान म्हणा. का फोन घेतला सांगायचं, याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, डॉक्युमेंट माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना तुम्ही. अभ्यंकर साहेब, महासभा सार्वभौम गटनेत्यांची आज झालेली बैठक त्याला गृहीत धरायची. आणि 100 कोटी रुपये माझं काय म्हणणं आहे की स्मार्ट सिटी एखादी चांगली योजना शहरामध्ये येत असेल तर तुम्ही जनतेमध्ये जा. तुमच्या महापौरांनी फॉर्म भरून घेतले. आज 90,000 नागरिकांचे फॉर्म तुमच्या महापौरांनी भरून तुम्ही बघा कसं आहे. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये अत्यंत साधी गोष्ट आहे. फॉर्म्स आले आहेत, हे बघा फॉर्म माझ्याकडेही आहेत, हे तुमचे फॉर्म्स मी दाखवतो. ह्या त्रुटी काय आहेत त्या. हा जो तुमचा फॉर्म आहे ना ऐतिहासिक केंद्राकडून आलेला, ह्याची व्हॅल्यू दाखवतो. 4 पैकी 2 ठिकाणी टिक करा. ऐकायचं तो कुठले 2 ठिकाणं? थांबा तर चष्मा कुठे गेला? तुम्ही 4 महिने आधी का नाही बोलले? माझा तुम्हाला प्रश्न आहे अभ्यंकरजी, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही 15/7/2015 आपल्याला महाराष्ट्र बघतोय, आपण अत्यंत शांत पद्धतीने चर्चा करावी, माझी तुम्हाला विनंती आहे. तुमची चूक दाखवू नका. हा विरोध नाही आहे, ट्रान्सपरन्सी का नाही आहे हे बघा. संपूर्ण शहरासाठी प्राधान्य असलेल्या खालीपैकी 2 पर्याय निवडा. पहिला, पाणी पुरवठा, एकाच खिडकीतून विविध सुविधांची काय प्राप्ती, ऑनलाईन महानगरपालिका सुविधा, महिला मुलांसाठी सुरक्षितता. अहो ही महापौर हे केंद्राच्या दुसरा, माझ्या मनातला स्मार्ट परिसर ऐका, माझ्या मनातला स्मार्ट परिसर, तुमच्या महापौरांनी फॉर्म कोणाच्या मार्गदर्शनाखाली छापले हे तुम्ही तुमच्या महापौरांना विचारा जरा. ही योजना नाशिक करताय का देशा करताय? एक लक्षात घ्या, मी काय म्हणतोय तुम्हाला, ही चेष्टा आहे का लोकांची? का नाशिक करताय 100 कोटी, मुंबई करताय 100 कोटी, मुंबईमध्ये 25 लाख झोपड्या आहेत, समजून घ्या. पारदर्शकता हा आपण फक्त नाशिकचा, या आमदार आहेत, ह्या महाराष्ट्राच्या आमदार आहेत, आम्ही यांना महाराष्ट्राचे आमदार म्हणून म्हणतो, नाशिकच्या म्हणून नाही. लक्षात ठेवा, ह्या जेव्हा बसतात तेव्हा महाराष्ट्राचे आमदार म्हणून बसतात. मग तो जिल्हा आला, मग ते शहर आलं, मग ती विधानसभा आली. मग प्रश्न घेताना माझे राजसाहेब ठाकरे जर महाराष्ट्राचा विचार करत असतील तर आमदारांनी मोठा विचार करायला नको. आणि ते मोठा विचार करतात म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री त्यांना फोन करून त्यांची सजेशन ऑब्जेक्शन विचारतात. ही त्या माणसाची विचार करण्याची प्रवृत्ती आहे, ही त्याची स्पष्टता आहे, हे पहिलं लक्षात घ्या. मी तुम्हाला दोघांनाही स्मार्टपणे शांत राहायची सध्या काही काळापुरती दोघांनाही स्मार्ट करतो नक्कीच. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. क्षणभर आपण शांत राहूया. पुढचा प्रश्न घेऊन जातोय मी विजय कुंभार यांच्याकडे. विजय कुंभार, या योजनेमध्ये जी पारदर्शकता अपेक्षित आहे ती पारदर्शकता आलेली आहे असं आपल्याला वाटतं का? विजय कुंभार. अजिबात नाही. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला माहिती अधिकारात अर्ज करावा लागतो आणि त्यांना माहिती मिळत नाही आणि मुख्यमंत्री विद्यमान सांगतात की ज्याने माहिती दिली नाही त्याच्यावर कारवाई करू, याच्यावरून पारदर्शकतेची कल्पना येते. ह्या गोष्टीमध्ये इतकी अनभिज्ञता आहे. काही लोकांना, आत असलेल्या लोकांना बरीचशी माहिती असेल, परंतु ज्या लोकांना बाहेर आहेत किंवा जे लोक नगरसेवक आहेत यांनाही पुरेशी. आज पुणे महापालिकेत माझं आव्हान आहे की जरी ठराव मंजूर झाला तरी त्यातल्या कुठल्याही नगरसेवकांना ते मॅकेन्झी अहवाल किंवा जे कोणी अहवाल असतील ते मला मांडून दाखवावेत मला अहवाल. कशातही पारदर्शकता नाही. फक्त वेबसाईटवर काहीतरी टाकणं फरक आहे. आज गेले अनेक, शेवटी काल मला आयुक्तांना जाऊन भेटावं लागलं, त्यानंतर थोडीशी मला क्लॅरिटी आली. परंतु हे सगळं लोकांना कळणार कसं? तुम्ही जे आता मगाशी फॉर्मचा विषय काढला, तो फॉर्म आला कुठून, त्याच्यामध्ये काय, बरं
35 लाख लोकांनी इनपुट्स दिले, कसे मोजता तुम्ही? तर घरातल्या प्रमुखाने सही केली की चौघांच्या सह्या आल्या असं समजता तुम्ही? ह्याला लोकशाही नाहीत म्हणत. घरातल्या सुद्धा मतभेद असू शकतात. अशा पद्धतीने कुठलाही प्रकल्प लादलं. या योजनेच्या पहिल्या पानावर म्हटलंय एक शहर दुसऱ्या शहरासारखं नसतं, एक राज्य दुसऱ्या राज्यासारखं नसतं, त्यामुळे एक मॉडेल दुसरीकडे इम्प्लिमेंट केलं जाऊ शकत नाही. असं असेल तर मग सगळ्यांना एकच समान पैसे कसे? बरं, आता पुण्यानं 1000 कोटीच्या पुढे जाऊन 3500 कोटीचा प्रस्ताव टाकला. वरच्याची जबाबदारी घेणार कोण आहे? याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी कोणाची आहे? उद्या जर प्रोजेक्ट नाही कंप्लीट झाले, याच्यातलं काय प्रोजेक्ट कदाचित चांगला असूही शकेल, जोपर्यंत त्याच्यातली पूर्ण माहिती लोकांना समजत नाही, तोपर्यंत पूर्णपणे वाईट आहे असं म्हणता येणार नाही. बोला विजय कुंभार. हा, तर त्याच्यामुळे लोकांना याच्यातली संपूर्ण क्लॅरिटी आली पाहिजे. नगरसेवक ज्यावेळेस सांगतात की आम्हाला याच्यावर विचार करायचा आहे आणि वरून आदेश येतो 448 हे कलम असं आहे की तुम्ही एकतर मान्य करा, तुम्ही कर्तव्यात कसूर केलेले मान्य केले नाही तर आम्ही हा इम्प्लिमेंट करू ठराव, हे 448 कलम सांगतं. अशा पद्धतीने धाकदपटशा करून हे करणं बरोबर नाही. नगरसेवकांचं चुकलं असेल कदाचित, पण त्यांना माहिती तरी होऊ द्या. प्रेक्षक काय होणार आहे, किती पैसे येणार आहे, आपण कोण इम्प्लिमेंट अत्यंत करणार आहे, महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करतोय, ती म्हणजे आजपासून बरोबर 13 वर्षांनी 60% भारतीय जनता ज्या शहरामध्ये राहणार आहे त्या शहरांच्या स्मार्ट योजनांची आपण चर्चा करतोय, त्यातल्या पारदर्शकतेची चर्चा करतोय, त्यातनं नेमकं कोणाचं भलं होणार आहे याची चर्चा करतोय. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर आपण हाच कार्यक्रम पुढे चालू. पुढे जाऊ नका, पाहत राहा G24 आपण पाहताय स्मार्ट सिटी की चलाखी. स्मार्ट सिटी की चलाखी या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहताय. चर्चेत आपल्यासोबत आहेत विजय कुंभार, देवयानी फरांदे आणि अविनाश अभ्यंकर. या दुसऱ्या भागातला जो प्रश्न आपण चर्चेला घेतोय तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, स्मार्ट सिटीमुळे कोणाचं भलं होणार? स्मार्ट सिटीमुळे कोणाचं भलं होणार? पहिल्या भागामध्ये प्रेक्षक आपण मुद्दा घेतला होता तो स्मार्ट सिटी या संकल्पनेपेक्षा सुद्धा त्यातल्या पारदर्शकतेच्या अभावाचा जो मुद्दा कसा रंगला ते आपण पाहिलं. आता सवाल आहे की ही पारदर्शकता नसल्यामुळे या स्मार्ट सिटीमुळे नेमकं कोणाचं भलं होणार याच्याविषयी प्रचंड मतमतांतर आहेत. आपण थेट जाऊया देवयानी फरांदे यांच्याकडे. देवयानी फरांदे, विदाउट गेटिंग एनी पर्सनल, प्लीज विदाउट गेटिंग एनी पर्सनल, मला तुम्ही सांगा स्पष्टपणे, नव्या स्मार्ट सिटीमुळे सोलापूर असेल, नाशिक असेल, पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये कोणतेही नवे अथवा छुप्या पद्धतीनं नवे असे कर लादले जाणार नाहीत. तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे. ह्या विषयाच्या बाबतीमध्ये कर लावणं किंवा नाही हे डॉकेट जे आहे त्या महानगरपालिकेने तयार करायचं होतं आणि त्यांनी मंजूर करून ते केंद्र सरकारकडे पाठवायचं आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये आम्ही करवाढीला विरोध केला, त्यामुळे करवाढीला विरोध करून स्मार्ट सिटीचं डॉकेट पाठवावं, प्रस्ताव पाठवावा अशा पद्धतीची मंजुरी देण्यात आली. त्यामुळे करवाढीचा हा विषय म्हणण्यापेक्षा एक चांगली योजना ह्याच्यातून येते आहे. आणि मी नाशिकमध्ये बघितलं, महाराष्ट्रामधल्या काही शहरांमध्ये बघितलं, पुण्याची जनता जी आहे रस्त्यावर आलेली बघितली आणि ह्याच्यातून एक असं दिसतंय की लोक कर वाढला तरी देखील ही योजना स्वीकारायला तयार आहे. माननीय नरेंद्रजी मोदी ज्या पद्धतीने आज काम करतायत देशामध्ये, त्यांच्यावरती असलेला विश्वास आणि 2 नंबर जे मगाशी कुंभार साहेबांनी सांगितलं की ह्या विषयाच्या बाबतीमध्ये माहिती नाहीये, तर ही माहिती करून देण्याचं काम एकदा ह्या स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर ती माहिती दोनच मिनिटं देवयानीजी, ती माहिती करून घेण्याकरता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, जनतेला बरोबर घेऊन मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही द्या. नवीन कर स्मार्ट सिटी आली म्हणून नवीन कर येणार नाहीत, एवढं एकच वाक्य. याच्यातली ट्रान्सपरन्सी जी नाही आता, पारदर्शकता नाही आता, ती आणू शकतं. नवीन कर येणार नाहीत असं स्पष्टपणे आपण भारतीय जनता पक्षातर्फे आज विधानसभेत जी चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्याला अनुसरून आपण सांगू शकाल का? तुम्ही 2 मिनिटं, तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारतायत ना, नाही 2 मिनिटं, मी तुमचा आदर करते, पण तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारतायत ना तो प्रश्न चुकीचा आहे. एखादा स्त्रीला विचारायचं की तुला घरामधली मारहाण बंद झाली किंवा नाही,
मग तिने उत्तर काय द्यायचं अशा पद्धतीचा हा आज तुमचा प्रश्न आलेला आहे. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की स्मार्ट सिटी सारख्या चांगल्या योजनेवरती आपण चर्चा करत असताना करवाढ जर त्या शहराला वाटलं, त्या शहराच्या नागरिकांना वाटलं, त्यांनी स्वीकारलं तर होऊ शकेल. जसं शहर वाढते, लोकसंख्या वाढते, त्या पद्धतीने योजना असतील आणि त्या पद्धतीने जर काम होणार असतील तर ते वाढू शकते. आणि हे वाढवण्याचे अधिकार जे आहे ते महापालिकेचे आहे, हे महापालिकेने ठरवायचं आहे. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न आता विचारतायत ना, तर मला असं वाटतं की या विषयाच्या बाबतीमध्ये ह्या प्रश्नावरती चर्चा होण्याची एसपीव्ही वरती आक्षेप घेतला गेलेला आहे. आपण त्याच्यावर येऊया, आपण त्याच्यावर येऊया. देवयानी फरांदे खाजगीकरणाचा प्रयत्न नाही. देवयानी फरांदे, तुम्ही पुढचा प्रश्न ऐकून घ्या प्लीज. देवयानी फरांदे, पुढचा प्रश्न ऐकून घ्या. हा खाजगीकरणाचा प्रयत्न नाही असं भाजपतर्फे सांगितलं जाते. पॉइंट वेल टेकन, नो इश्यूज ऑन दॅट. पण मग स्पेशल पर्पज व्हेकल ही जी खाजगी कंपनी, ही जी एंटिटी स्थापन होणार आहे ती खाजगी कंपनी ऍक्ट याच्या खाली का बरं स्थापन होणार आहे, याचं उत्तर द्या. महानगरपालिकेला अधिकार आहे आणि महानगरपालिका खाजगी कंपनीमध्ये म्हणजे जे महानगरपालिकेचा मुंबई प्रांतिकचा जो आपला कायदा जो आहे त्या कायद्याच्या सेक्शन 5 नुसार एखाद्या महानगरपालिकेला तिच्या कामाच्या विस्तारणाच्या नुसार अशा पद्धतीची कंपनी स्थापन करता येते. आपण बघितलं असेल की आज मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने MMRDA आहे, MMRCL आहे, बेस्ट आहे, पुण्यामधली बससेवा आहे, अशा अनेक योजना आहे. अजून SVV मी तुम्हाला सांगते की मागच्या काँग्रेसच्या कालावधीमध्ये, केंद्र सरकारच्या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये देखील एक SPV स्थापन झालेलं होतं. पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात ते SPV होतं. महानगरपालिकेने एका परदेशाच्या कंपनीशी तेव्हा ते SPV केलं होतं. तुम्ही परदेशाच्या कंपनी, आणि ती योजना एवढीच चांगली चालू आहे की त्याला पारितोषिक केंद्र सरकारने काँग्रेसच्या कालावधीमध्ये माननीय पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या कालावधीमध्ये त्याला मिळालं. मग परदेशी कंपनी येते, ती SPV फॉर्म करते, ते चालतं. परंतु इथं आज केंद्र सरकारचा एक अधिकारी, राज्य सरकारचा एक अधिकारी नियंत्रण ठेवण्यासाठी, मदत करण्यासाठी, या प्रोजेक्टला गती देण्यासाठी ठेवला जातो, त्याला आक्षेप आहे. मी तुम्हाला नाशिकचे एक उदाहरण सांगते. माननीय राजसाहेबांचं गोदा पार्क हे स्वप्न आहे. त्यांनी एका खाजगी कंपनीला 50 कोटी रुपये ते खर्च करणार म्हणून गोदा पार्क त्यांच्या सुपूर्द केलेला आहे. दुसरा विषय सांगते, त्यांनी वन विभागाचं कडून एक जागा महाराष्ट्र शासनाकडून आता घेतली आणि ती जागा देखील त्यांनी खाजगी कंपनीला एका डेव्हलप करण्यासाठी दिलेली आहे. मला एक तुम्ही सांगा, तुम्हाला खाजगी कंपनीशी पार्टनरशिप चालते, त्यांनी काम केलेलं चालतं, परंतु केंद्र सरकारचा अधिकारी, महाराष्ट्र सरकारचा अधिकारी, महानगरपालिकेचा अधिकारी आणि त्याच्यामध्ये नियुक्त प्रतिनिधी हा तुम्हाला चालत नाही. अविनाश अभ्यंकर उत्तर देऊ इच्छिता. अविनाश अभ्यंकर आलं कुठं, मला हे समजत नाही. आता पहिले हा प्रश्न खरा ह्या विषयाचा नाहीये, परंतु गोदा पार्क असेल किंवा हे असेल तुमचं ते तिकडचं गार्डन असेल वन खात्याचं, सर्व अधिकार अबाधित राखून, अभ्यासपूर्ण बोलायचं, सर्व अधिकार अबाधित राखून मगच त्यांना ते दिलेलं आहे. त्याच्यावरती कोणी ट्रस्टी नेमलेला नाही. माझ्या मनातले काही 3-4 प्रश्न आहेत. आम्ही सामान्य होते, सर्व विद्वान आहेत, डॉकेट काढणारे. 96 कोटी रुपयात देश मोठा करायला निघालेले आहेत. खरंच आता मी बोलतो, 1 मिनिट थांबा. प्रश्न असा आहे की सन्मान्य मोदी साहेबांचा आपण सर्वजण आदर करतो, देशाचे पंतप्रधान आहेत, मी फारच छोटा आहे त्यांच्यासमोर. परंतु मला वाटतं ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एका विषयावरती केंद्राला असं सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडनं टॅक्स घेऊ नका, आम्ही तुम्हाला कुठलाही टॅक्स पाठवणार नाही. मी बरोबर बोलतोय, GSTचा विषय होता. पण म्हणजे तेव्हाही त्यांनी ही भूमिका घेतली होती. त्याच्यात अचानक 18 महिन्यानंतर बदल झाला. ठीक आहे, आम्ही आदर करतो, आपल्या शहराचं सगळं चांगलं करायचं. ह्या माध्यमातनं मला फक्त एक पॉइंट ब्लँक उत्तर पाहिजे, म्हणजे चर्चा इथेच बंद होऊन जाईल. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेवर दिलेला काय तो निर्णय त्या महानगरपालिकांचा आहे. तो निर्णय हा एक फुटपट्टी लावून सांगता येणार नाही, हेही मान्य. मग 100 कोटी रुपयामध्ये 2 प्रश्न, त्याचे उपप्रश्न 2 आहेत. 100 कोटी रुपयामध्ये ही जी काय शहरं आहेत, ही शहरं नक्की तुम्ही आश्वासित करता की उत्तम होतील? अगदी एक आटपाट नगर होतं, छान फुलं होती, छान ढग होते, सर्व आनंद होता. 100 कोटी रुपये वर्षाला, म्हणजे मुंबई. 1 मिनिट. आणि शेवटचा प्रश्न ह्याच्यामध्ये, समजा एखादी महानगरपालिका जर स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकली नाही, पण अमरावती सारखी, बरोबर आहे, जर देऊ शकली नाही तर हे पैसे मिळणार का? आपण याचं थेट उत्तर घेऊया. देवयानी फरांदे, काय सांगाल? उद्या जर अमरावती किंवा सोलापूर सारखी महानगरपालिका याला मूळ रक्कम जी 50 कोटी उभी करायची ती उभी करू शकले नाहीत, तर याचा अर्थ स्मार्ट होणार नाहीत.
खूप चांगला प्रश्न विचारला गेलेला आहे. SPV स्थापन करण्याचं महत्त्वाचं कारण अजून देखील हे आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज विधिमंडळामध्ये सांगितलं की एखाद्या महानगरपालिकेकडे पैसे नसतील आणि जेव्हा ती कर्ज घ्यायला जाते तेव्हा तिचं रेटिंग जे आहे ते खराब येतं, B- वगैरे अशा पद्धतीचं येतं. परंतु जर SPV अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं गेलं तर SPVचं रेटिंग जे आहे ते वेगळं राहणार आहे. ते A++, 444 येऊ शकतं आणि त्यामुळे व्याजाचा दर जे आहे ते कर्ज घेत असताना त्याचे खूप कमी लागणार आणि त्यामुळे त्या महानगरपालिकेचा विकास होऊ शकतो. म्हणून माझं अभ्यंकरजींना म्हणायचं आहे की राजसाहेब खूप मोठे आहेत, पण त्यांच्या भोवतीच्या सर्व माणसांनी अभ्यास करण्याची आवश्यकता मला आहे. छोटेसे दोन प्रश्न, सर्वांचा अभ्यास नक्कीच उत्तम आहे. मी कुठल्याही विषयावर आपण नक्की डिबेट करू. मी तुम्हाला दोघांनाही वैयक्तिक मी तुम्हाला दोघांनाही 100 कोटीमध्ये पहिली टर्म दोघांनाही वैयक्तिक आरोप करू नका. वैयक्तिक मी तुम्हाला नाही, वैयक्तिक दोघांनाही ताईंना बोलूच शकत नाही. विनंती वैयक्तिक करतो. एक प्रश्न मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. ह्यांनी जर आमचा अभ्यास केला तर नापासांची शाळा आहे हो. डॉक्टरात आपण डेव्हलप होऊ शकतं का? SPV तुमच्याकडे सेक्शन्स आहेत ना इकडे वेगवेगळे. स्पेशल पर्पज व्हेकल अशा नावाची कंपनी फॉर्म झाल्यानंतर देवयानी फरांदे स्पेशल पर्पज व्हेकल ऍक्ट हे प्रायव्हेट कंपनी ऍक्ट खाली कंपनी स्थापन झाल्यानंतर लोकनियुक्त प्रतिनिधी आणि कमिशनर यांच्या अधिकाराला कोणताही धक्का लागणार नाही. चूक की बरोबर? बरोबर, अजिबात धक्का लागणार नाही. अजिबात धक्का लागणार नाही. मग असं असेल तर या कंपनीचा CEO सरकारी अधिकारी का नको आणि खाजगी माणूस का हवा, याच्यातली सुस्पष्टता आपण काय द्याल? खाजगी माणूस म्हटलेलं नाहीये. SPVच्या बाबतीमध्ये माननीय महासभा महानगरपालिका जो लोकनियुक्त लोकप्रतिनिधी सुचवतील तो त्याच्यावरती राहणार आहे. महानगरपालिकेचे आयुक्त राहणार आहे. त्यामुळे ह्याला खाजगी हा शब्द का वापरला जातोय मला अजून हे समजत नाहीये. हे खाजगीकरण आहे का हो? हे कुठल्या कंपनीला दिलं जात आहे का? शासनच, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार आणि महानगरपालिका एकत्रित येऊन महानगरपालिकांना संलग्नित ते कंपनी करते. त्यामुळे मला असं वाटतंय की G24 तासच्या ह्या चर्चेमधून महाराष्ट्राच्या जनतेच्या बाबतीमधल्या काही गोष्टी क्लिअर होव्या. तुमचा एकाच प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर द्यायचं राहिलं ते मी देते की 100 कोटीमध्ये एखादं शहर स्मार्ट होऊ शकतं का? 100 कोटी केंद्राचे, 50 कोटी राज्याचे आणि 50 कोटी महानगरपालिकेचे म्हणजे 200 कोटी. ह्या 200 कोटीमध्ये पूर्ण शहराचा विकास सुरुवातीला करायचा नाहीये. त्याच्यामध्ये काही भाग सिलेक्ट केले गेलेले आहे. ते भाग कुठला करायचा हे जनता आणि महानगरपालिका ठरवणार आहे आणि त्या भागाचं त्या पहिल्या स्कीमचे विकास होणार आहे. त्याच्या माध्यमातून जो काही पैसा समजा जनरेट झाला अभ्यास थोडा कमी पडला डॉक्टर साहेब. नाही स्मार्ट लोकॅलिटी म्हणा, स्मार्ट सिटी कशाला म्हणा, स्मार्ट एरिया म्हणा, स्मार्ट एरिया म्हणा, स्मार्ट एरिया सुंदर शब्द. स्मार्ट सिटी मुंबई केवढी आपण जाऊया. आपण तुम्हाला दोघांनी बरोबर स्मार्ट एरिया हो बरोबर पूर्ण करते. म्हणजे स्मार्ट सिटी चुकीचं आहे. एरिया तयार करायचा, पहिल्या टप्प्यामध्ये स्मार्ट एरिया तयार करायचा आणि वाद व्हायचा नाही. 2 मिनिटं. त्याच्यानंतर ही रिप्लिकेटिंग सारखी योजना बोलू द्या ना मला. अभ्यंकरजी बोलू द्या, ऐकून घ्या जरा. बोला. ह्या विषयाच्या बाबतीमध्ये एक एरिया सुरुवातीला डेव्हलप करायला घ्यायचा आहे. त्या एरियाच्या माध्यमातून त्याला डेव्हलप करायचंय. त्याच्यातून जर काही फंड रेझिंग वगैरे झालं, काही उत्पन्न मिळालं तर ते उत्पन्न SPVने दुसऱ्या योजनेसाठी त्याच शहरामध्ये वापरायचं आहे आणि टप्प्याटप्प्याने येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या वर्षांमध्ये त्या शहराला स्मार्ट करायचा विषय आहे. आणि पॅन सिटीची योजना ह्याच्यामध्ये धरण्यात आलेली आहे. पॅन सिटी मात्र पूर्ण शहराला लागू होईल, पण स्मार्ट सिटी मधला जो भाग जो आहे तो पहिला स्मार्ट एरिया एक निवडला जाईल, तो केला जाईल. नंतर दुसऱ्या स्कीम मध्ये दुसरा आपण कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण जाऊया विजय कुंभार यांच्याकडे. विजय कुंभार, याच्यामुळे शहरं महाग होतील का आणि शहरं केवळ माहिती तंत्रज्ञान असणाऱ्या लोकांसाठीच उरणार आहेत का? आणि तिसरा प्रश्न म्हणजे याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची गळचेपी होणार आहे का? चौथा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये जे अंडरस्टँडिंग होतं, एखाद्या कंत्राटात पैसे खाल्ले जातात ते कमी होणार आहेत म्हणून याला स्थानिक पातळीवर विरोध होतोय का अपोजिशन कडून? या चारही प्रश्नांवर आपली उत्तरं विजय कुंभार. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. सुरुवातीला ज्यावेळेला आपल्याकडे टॅक्सीज होत्या त्यावेळेला टॅक्सीवाले लुटतात म्हणून एक सगळ्यांची ओरडा असायचा. त्यानंतर त्याचं कॉर्पोरेटायझेशन केलं गेलं. आता त्यांनी ते रेट
त्या लुटारूंपेक्षाही जास्त लावले आणि त्या रेटने आता आपल्याला पैसे द्यावे लागतात. हाच प्रकार इथेही घडणार आहे. आणि मला आता कळत नाही, ह्या चर्चेने मी आणखी कन्फ्यूज झालोय. तिथे तर फक्त एक SPV आहे, पुण्यामध्ये उप SPV हा सुद्धा प्रकार आहे. SPV आणि उप SPVला काही प्रकल्प दिले जाणार आहेत. हे घेणारे कोण असणार आहेत, हे कशासाठी हे करणार आहेत. आणि हे उदाहरण मुद्दाम नंतर वेळ मिळणार नाही म्हणून येतो. गेले काही दिवस मागे लागल्यानंतर आज माझ्या हाताला हे डॉक्युमेंट लागलं, म्हणजे आज पालिकेने हे वेबसाईटवर टाकलं. ज्या कंपन्या पालिकेला सहकार्य करत होत्या, सल्ला देत होत्या, त्या कंपन्यांना पुढे टेंडर मिळणार का, याचं उत्तर आयुक्तांनी नगरसेवकांना असं दिलंय की हो ते शक्य आहे. असं असेल तर हा फार मोठा धोका आहे. कारण याच्यातल्या काही कंपन्या तर आता एप्रिल आणि जूनमध्ये स्थापन झालेल्या आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या कंपन्या येणार आहेत त्या त्यांचा फायदा बघण्यासाठी त्यांनाच फायदा होणार आहे. आणि ही शहरं वाढ महाग होणार आहेत म्हणजे का? याचे अधिकार कमी होणार का, तर निश्चितपणे महाग होणार आहेत. कारण हे ठरवणार आहे, हे आता जे मॅडम मगाशी म्हणाले की खाजगी कंपनी काही करणार नाही, महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन यांचा शेअर जास्तीत जास्त म्हणजे 50 ते 51% राहणार आहे. 49% शेअर हा खाजगीकडे जाऊ शकतो. मग तो BOT मध्ये असो, PPP मध्ये असो किंवा इतर कोणत्याही मार्गाने असो. आणि दुसरा मला सगळ्यांनाच प्रश्न विचारायत, यातल्या सगळ्या जागांची मालकी, पुण्यामध्ये एक शब्द होता, मला माहिती नाही तिकडं आहे की नाही तो, त्या जागा घाण टाकण्याची, विकण्याची परवानगी हे SPVला मिळणार आहे. आत्ता आयुक्त म्हणतात की 5 वर्षानंतर त्या प्रकल्पाचं जागा ताब्यात येणार आहेत. मला यातल्या कुणीही सांगावं या संदर्भात काय क्लॅरिटी कुठे आहे. हे निश्चितपणे आपल्या जागा देऊन आपलं रेटिंग वाढवायचं, म्हणजे फुकट देऊन, हा प्रकार आहे. आणि याच्यातून निश्चितपणे ज्या कंपन्या येतील त्या फक्त फायद्यासाठी येत आहेत, त्या सामाजिक कार्यासाठी येत आहेत असं मला तरी वाटत नाही. कारण तसं असतं तर कुणी सल्ला दिला, का दिला आणि पुढे ते येणार की नाही याची उत्तरं आत्ताच मिळाली असते. अजूनही हे खरं तर काही लोकांचं हे म्हणणं की या योजनेला तुम्ही वाईट का म्हणता, अजूनही कुणी वाईट म्हणलेलं नाही. फक्त याच्यातली क्लॅरिटी आली पाहिजे, आम्हाला काय आहे कळलं पाहिजे. हा जो सगळा कार्यक्रम केला विजय कुमार, हा जो सगळा कार्यक्रम केला प्रेक्षक, तो केवळ या स्मार्ट सिटी बद्दलचं जे एक प्रकारचं गूढ आहे ते गूढ कमी व्हावं आणि जास्तीत जास्त सुस्पष्टता यावी याकरता होतं. प्रेक्षक, भारतातलं नागरीकरण इतक्या प्रचंड झपाट्यानं वाढतंय, लोकसंख्या इतक्या झपाट्यानं वाढते की त्यामुळे शहरांशी संबंधित असणाऱ्या समस्या देखील त्याच वेगानं वाढत आहेत. एका सर्व्हेनुसार आजपासून फक्त 13 वर्षांनी भारतातले जवळपास 59 म्हणजे जवळपास 60 कोटी लोक फक्त शहरांमध्ये राहत असतील. आणि शहरं ही म्हणजे एक प्रकारे आपली प्रगतीची चाकं आहेत. नागरीकरण हे आपल्या प्रगतीचं चाक आहे. पण प्रगती होत असताना ती सामावून घेण्याची ताकद आपल्या शहरांमध्ये खरोखरच आहे का, हा खरा सवाल आहे. यासाठी ज्या शहरांची आत्ताची जी बकाल अवस्था आहे ती सुधारण्याची गरज आहे. ती सुधारायची असेल तर तशी राजकीय इच्छाशक्ती देखील हवी. स्मार्ट शहरं म्हणजे नागरी समस्यांवर केवळ तंत्रज्ञानाच्या आधारे उत्तर शोधणं नाही, तर रस्ते, वीज, पाणी, आरोग्य अशा पायाभूत सुविधा नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देणार. पण याचा अर्थ गरिबांना तिथं वाव असणार नाही असं होता कामा नये. उद्या सरकारनं 100 स्मार्ट सिटी केल्या पण तिथली गरिबी जर दूर केली नाही, तिथली व्यवस्थापन यंत्रणा जर सुधारली नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. परंतु या बकाल होत जाणाऱ्या शहरांवर उपाय मात्र शोधायलाच हवा. इट्स बेटर लेट दॅन नेव्हर असं म्हणतात. उशीर तर आता झालेलाच आहे, पण नवीन आणि स्मार्ट सुरुवात जरूर व्हायला हवी, फक्त ती अधिक सुस्पष्टतेनं. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.